हॅलो हाय नमस्कार यूट्यूब फॅमिली, कशा आहात सर्वजण. मी करायला गेले एक आणि माझ्याकडून झालं एक. आज मी खरं तर प्युअर व्हेजिटेरियन आहे, पण आज मी बनवली होती अंडा करी. कारण घरात खातात त्यामुळे मी बनवली होती. तर आज माझ्याकडून अंडी अशी सर्व सोलताना अशी पूर्ण अर्धी अर्धी निघत होती. ठीक आहे, चला असो, जास्त नाही बनवल्यानंतर हे असं होणारच. तर इथे मी सर्व अंडी धुवून स्वच्छ गॅसवरती शिजायला ठेवलेले आहेत. त्यानंतर आपण भाजीसाठी लागणारं वाटण घेऊ. इथे मी पांढरे तीळ आणि त्यानंतर 1 चमचा जिरे टाकलेलं आहे. ते छान असं भाजून घेतलेलं आहे. तीळ असे उडेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे, साधारण 2 चमचे. याच्याऐवजी तुम्ही बेसन वापरू शकता, बेसन पीठ, किंवा फुटाणं जे असतं आपलं त्याची डाळ पण तुम्ही वापरू शकता. माझ्याकडे नव्हते त्यामुळे मी हरभऱ्याची डाळ वापरली आहे. त्यानंतर इथे मी खोबरं लालसर असं भाजून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे मी 2 मोठे कांदे अशा पद्धतीचे ब्राऊन होईपर्यंत भाजून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता. आता हे सर्व आपलं छान असं भाजून झालेलं आहे. हे सर्व मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याची छान अशी आपण ग्रेव्ही करून घेऊयात. त्यानंतर त्याच्यामध्ये भरपूर सारा मी लसूण टाकलेला आहे आणि हिरवी अशी कोथिंबीर टाकलेली आहे, तुम्ही बघू शकता. आपलं अशा पद्धतीचं वाटण तयार झालेलं आहे. तोपर्यंत इकडे आपली अंडी पण शिजलेली आहेत. अंडी शिजल्यानंतर मी ती सोलून घेतली. आता इथे मी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. तेल थोडंसं जास्त टाकायचं आहे अंड्याच्या भाजीला. त्यानंतर इथे मी आपलं जे बनवलेलं आहे वाटण ते टाकलं. त्यानंतर इथे मी आपलं काळं तिखट, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा हळद टाकलेली आहे. हे छान असं वाटण आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये मी गरम पाणी ॲड केलेलं आहे, मला जेवढी भाजी हवी तेवढी. हे छान असं मिक्स करून घेतलं. त्यानंतर याला छान अशी उकळी येऊन दिली. उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये मी चवीनुसार मोठं मीठ टाकलेलं आहे, तुम्ही बघू शकता. हे छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला अंडी अशा पद्धतीने 3 ते 4 चिरा मारून भाजीमध्ये टाकायचे आहेत. अशा पद्धतीने मी सर्व अंड्यांना अशा चिरा करून आपल्या उकळत्या भाजीमध्ये टाकलेलं आहे आणि हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. अंडी टाकल्यानंतर आपल्याला 5 मिनटं उकळून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर इथे मी 1 चमचा गरम मसाला टाकलेला आहे. गरम मसाला आपल्याला सगळ्यात शेवटी टाकायचा आहे. त्यानंतर भाजीला छान चव येते. आणि त्यानंतर मी भरपूर अशी फ्रेश हिरवीगार कोथिंबीर टाकलेली आहे, तुम्ही बघू शकता. मी प्युअर व्हेज असूनसुद्धा मी एवढी छान आणि दिसायला टेम्पटिंग अशी भाजी बनवलेली आहे अंडा करी. तुम्ही ही नक्की बनवून बघा. बनवायला एकदम सोपी आहे, जास्त काय अवघड नाही. आणि रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.